Good morning to all of you. I, Professor B.S. Deshmukh, lecturer in Mechanical Engineering Department of Maratha Vidya Prasarak Samajas, Rajarshi Shahu Maharaj Polytechnic. In previous lecture, we have to start our first unit, Fundamental of Thermodynamics, which is the first unit of our subject, Thermal Engineering. In previous lecture, we have to discuss on what is meant by thermodynamics, their examples. Next one, what is meant by the working substance and the examples of the working substance. After that, we have to discuss on what is meant by the pure substance. Then we have to learn what is meant by the system, means the thermodynamic system. And we have to see the three types of thermodynamic systems, where first one is a closed system, open system, and the isolated system, and the examples of all the systems. Now today we have to discuss on the property, thermodynamic property. मागच्या लेक्चरला आपण आपलं फर्स्ट युनिट सुरुवात केलं. त्यामध्ये आपण बघितलं की थर्मोडायनॅमिक म्हणजे काय, त्याचे एक्झाम्पल्स कोणकोणते. ओके, त्यानंतर आपण डिस्कस केलं की वर्किंग सबस्टन्स म्हणजे काय आणि वर्किंग सबस्टन्सचे एक्झाम्पल्स बघितले. तसेच आपण प्युअर सबस्टन्स आणि प्युअर सबस्टन्सचे एक्झाम्पल बघितले. त्याचसोबत आपण थर्मोडायनॅमिक सिस्टीम म्हणजे काय, थर्मोडायनॅमिक सिस्टीमचे जे 3 टाईप्स आहे ते आपण डिस्कस केले. आजपासून आपण बघणार आहोत थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी. प्रॉपर्टी म्हणजे काय. Thermodynamic property, it is defined as observable characteristics of the system. It is defined as the observable characteristic of the system. एखाद्या सिस्टीमच्या ज्या गोष्टी आपण ऑब्झर्व करू शकतो, एखाद्या सिस्टीमच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण ऑब्झर्व करू शकतो त्याला आपण प्रॉपर्टी असं म्हणतो. ओके, मग आपण कोणकोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑब्झर्व करू शकतो, तर त्यामध्ये फर्स्ट आहे की आपलं टेम्परेचर आपण एखाद्या गोष्टीचं मेजर करू शकतो, ते आपण ऑब्झर्व करू शकतो. मास कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, मास आपण त्याचं बघू शकतो. नंतर व्हॉल्यूम आपण बऱ्याच ठिकाणी कॅल्क्युलेट करतो, ऑब्झर्व करतो. प्रेशर आपण कॅरेक्टरिस्टिक्स आपण एखाद्या सिस्टीमची ऑब्झर्व करू शकतो. म्हणून प्रॉपर्टीचे जर एक्झाम्पल डिस्कस करायचे ठरले तर टेम्परेचर, मास, व्हॉल्यूम, प्रेशर, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द प्रॉपर्टी. ओके, देन वी हॅव टू सी द टाईप्स ऑफ प्रॉपर्टी. प्रॉपर्टीचे टाईप्स कोणकोणते. त्यातलं फर्स्ट टाईप आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि सेकंड आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. बऱ्याच वेळेस आपल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होतात, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा सिलेबस असतो, त्या ठिकाणी आपल्याला असे प्रश्न विचारले जाऊ शकतात की एक्झाम्पल्स ऑफ द एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी अँड दी एक्झाम्पल्स ऑफ दी इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, किंवा काही एक्झाम्पल दिले आणि आपल्याला ते ओळखायला लावू शकतात की ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी की इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ओके, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय द एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इट मीन्स द प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन द मास ऑफ द सिस्टीम, दॅट इज मास, व्हॉल्यूम. इट मीन्स द प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन मास ऑफ द सिस्टीम. सिस्टीमच्या मासवरती जी प्रॉपर्टी डिपेंडंट आहे तिला आपण काय म्हणत असतो, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणत असतो. आणि मग तिचे एक्झाम्पल आपल्याला बघायचे ठरलेत तर मग कोणकोणत्या प्रॉपर्टीचे कोणकोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स आहे की ज्या आपण मासवरती डिपेंडंट आहे. मग त्याचं आहे की तुम्ही फॉर एक्झाम्पल मास, व्हॉल्यूम, मास अँड व्हॉल्यूम आर दी एक्झाम्पल्स ऑफ द एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ओके, सेकंड प्रॉपर्टी इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, विच इज अपोजिट टू द एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीच्या अपोजिट इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी डिपेंड ऑन मास आहे, तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी इट मीन्स द प्रॉपर्टी विच डझन डिपेंड ऑन मास ऑफ द सिस्टीम, दॅट इज टेम्परेचर, प्रेशर. ही प्रॉपर्टी म्हणजे काय की जी प्रॉपर्टी मासवरती डिपेंडंट नसते तिला आपण काय म्हणतो, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतो. दॅट इज, त्याचं एक्झाम्पल बघितलं तर टेम्परेचर, प्रेशर. आपल्याला माहिती आहे टेम्परेचर कोणत्याही सिस्टीमच्या मासवरती डिपेंडंट नसतं, किंवा त्याचं प्रेशर आहे ते सुद्धा मासवरती डिपेंडंट नसतं. देअर फोर दी एक्झाम्पल्स ऑफ द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आर द टेम्परेचर, प्रेशर. ओके, then we have to discuss the state. It means the actual condition of this substance. बऱ्याच वेळेस स्टेट म्हणजे काय, फेजेस पण आपण त्याला म्हणू शकतो. स्टेट म्हणजे काय, एखाद्या सबस्टन्सची जी काय ॲक्च्युअल कंडिशन आहे तिला स्टेट म्हणतो. म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल सॉलिड, लिक्विड, गॅसेस. आपल्याला माहिती आहे कोणताही सबस्टन्स आपल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधला या तिन्ही स्टेटमध्ये असू शकतो. एक तर तो सॉलिडमध्ये असू शकतो, किंवा लिक्विडमध्ये असू शकतो, किंवा गॅसेसमध्ये असू शकतो. ओके,
इट मीन्स द ॲक्च्युअल कंडिशन ऑफ द सिस्टम्स. ओके, आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस सॉलिड सबस्टन्सला आपण हीट दिली जाते, आफ्टर दॅट सॉलिड बिकम्स लिक्विड. सॉलिड सबस्टन्सला हीट दिल्यानंतर सॉलिडचं कशामध्ये कन्वर्जन होतं? लिक्विडमध्ये कन्वर्जन होतं. ओके, कशामध्ये कन्वर्जन होतं? लिक्विडमध्ये कन्वर्जन होतं. आणि ज्यावेळेस लिक्विडला आपण हीट देतो त्यावेळेस त्याचं कन्वर्जन कशात होत असतं? गॅसेसमध्ये होत असतं. त्याचं काय कशात कन्वर्जन होतं? गॅसेसमध्ये होतं. ओके, ज्यावेळेस आपण गॅसेसमधली हीट रिमूव्ह करतो किंवा काढून घेतो किंवा ॲब्झॉर्व करतो, ओके, तर त्यावेळेस त्या गॅसेसचं कशामध्ये कन्वर्जन होतं? त्याचं लिक्विडमध्ये कन्वर्जन होतं. लिक्विडमधली हीट पुन्हा आपण जर रिमूव्ह केली तर त्याचं कशामध्ये होऊ शकतं? सॉलिडमध्ये कन्वर्जन होऊ शकतं. ओके, दीज आर द थ्री दॅट इज सॉलिड लिक्विड गॅसेस. स्टेट मीन्स इट मीन्स दी ॲक्च्युअल कंडिशन ऑफ द सबस्टन्सची ॲक्च्युअल कंडिशन दॅट इज सॉलिड लिक्विड अँड गॅसेस. ओके, त्यामध्येच आपल्याला एक अजून बघायला मिळतं प्रोसेस. इट इज प्रोसेस म्हणजे काय? स्टेट नंतर असते की प्रोसेस इट इज अ ट्रान्झिशन ऑफ सबस्टन्स फ्रॉम इट्स इनिशियल टू इट्स प्रायमरी स्टेट ऑर दी फायनल स्टेट. ऑर प्रोसेस इज नथिंग बट दी डिफाइंड ॲज अ transition transformation in which change in one initial state to the another state or the final state is known as the process. Process is nothing but it is the transition of the substance from its initial state to its primary state or the final state. Okay, after that we know that the work, thermodynamic work means काय? thermodynamic work is defined as the energy transition. energy काय होत असते? ट्रान्झिशन होत असते. Okay, that is form of energy interaction between system. Work means the thermodynamic work is defined as the energy transition that is form of energy interaction between system and the unit of work is joule. Okay, त्या पद्धतीनेच त्याच्यामध्ये आपण बघत असतो की एक एनर्जी पार्ट बघणार आहोत. एनर्जीच्या अगोदर आपण बघणार आहोत heat is interaction between system and surrounding due to temperature difference. It is interaction between system and the सराउंडिंग ड्यू टू दी टेम्परेचर डिफरन्स. हीट म्हणजे टेम्परेचर डिफरन्समुळे जे काय सिस्टीमसोबत इंटरॅक्शन होतं सिस्टीम आणि सराउंडिंगची. इट इज इंटरॅक्शन बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. सिस्टीम अँड सराउंडिंगमध्ये जे काही इंटरॅक्शन होतं ड्यू टू द टेम्परेचर डिफरन्स इज नोन ॲज अ हीट. अँड वी नो दॅट द हीट इज वन ऑफ द एक्झाम्पल of the energy. Okay, now we have to discuss on the energy. It is the capacity of body to do work. Energy म्हणजे काय? It is the capacity of body to do work. Types कोणकोणते? Kinetic, potential and internal. Kinetic, potential and internal. Energy म्हणजे काय? It is capacity of body. एखाद्या बॉडीची कॅपॅसिटी, वर्क करण्याची किती कॅपॅसिटी, हिला आपण काय म्हणतो? एनर्जी. आणि एनर्जीचे 3 टाईप्स आहे: कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड द इंटरनल एनर्जी. फर्स्ट वी हॅव टू सी द कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? एनर्जी पॉसेस बाय बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ बिंग इन मोशन. एनर्जी पॉसेस बाय बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ बिंग इन मोशन इज नोन ॲज अ कायनेटिक एनर्जी. जी एनर्जी बॉडीच्या व्हर्च्यू बिंग इन मोशनमध्ये असल्यामुळे, जी एनर्जी बॉडीच्या मोशनमध्ये असल्यामुळे पॉसेस होते, दॅट टाईप ऑफ एनर्जी नोन ॲज अ कायनेटिक एनर्जी. आणि कायनेटिक एनर्जी कशी कॅल्क्युलेट होते? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv². कायनेटिक एनर्जी कशी कॅल्क्युलेट होते? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv². हाफ mv²चा फॉर्म्युला यूज करून आपण काय करू शकतो? कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करू शकतो. आणि याचा युनिट इज न्यूटन मीटर. कायनेटिक एनर्जीचं याचा युनिट आहे न्यूटन मीटर. ओके, सेकंड वन विच इज द पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? एनर्जी पॉसेस बाय बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ इट्स पोझिशन. एखाद्या बॉडीच्या पोझिशनमुळे जी काय एनर्जी होते विच इज नथिंग बट द विच इज नोन ॲज अ पोटेन्शियल एनर्जी. ओके, आणि पोटेन्शियल एनर्जी कशी कॅल्क्युलेट केली जाते? पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh किंवा mgz असंही आपण त्याला म्हणू शकतो. आणि पोटेन्शियल एनर्जीचं जे काय युनिट आहे ते न्यूटन मीटर आहे. ओके, लास्ट वन इज अ इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी इज द अल्जेब्रिक सम ऑफ द कायनेटिक एनर्जी अँड द इंटरनल potential energy of its molecule. Internal energy is the algebraic sum of the kinetic energy and the internal potential energy of its molecule. इंटरनल एनर्जी म्हणजे काय? अल्जेब्रिक सम ऑफ दी कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी आणि इंटरनल पोटेन्शियल एनर्जीचा जो काय अल्जेब्रिक सम असतो इज नोन ॲज अ इंटरनल एनर्जी. ओके,
Internal kinetic energy is due to the motion of molecule within its boundary, whereas internal potential energy due to the molecular arrangement is due to relative position of their molecules with respect to another. The internal energy due to the following forms of energy associated with molecules: transitional energy, rotational energy, vibrational energy, spin energy of molecules, binding energy of molecules. Internal energy denoted by the capital U. Internal energy कशाने इंडिकेट करता है? कैपिटल यू ने. Therefore total energy is equal to potential energy plus kinetic energy plus internal energy. Therefore total energy is equal to mgh plus half mu square plus u. Total energy possessed by a mass is the sum of all forms of energy, internal as well as external. Okay, total energy possessed by a mass is the sum of all forms of energy, internal as well as external. Okay. Gracias.